आजच्या या शास्त्र अभ्यासामध्ये प्रभूने आपणा सर्वांस एकत्रित केलं आणि प्रभूच्या दयेने आणि प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये आपण आज एक नवीन विषय शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्या विषयाकडे जात असताना मी आपलं लक्ष 1 तिसरा अध्याय या वचनाकडे या अध्यायाकडे वेधू इच्छितो. आणि त्यातील 1 ते 9 ही वचने आपण वाचूया आणि आजच्या शास्त्र अभ्यासाला सुरुवात करूया. 1 तिसरा अध्याय आणि वचन 1 ते 9 देवाच्या वचनात अशा प्रकारे लिहिलेलं आहे. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बाळकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्या वेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही, व मानवी रीतीने चालता की नाही. कारण ते जेव्हा एखादा म्हणतो मी पाऊलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही. अपुल्लोस कोण आणि पाऊल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवित आहे गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा देव हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. वचन 9. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. देवबाप वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद पाठव. या ठिकाणी पाऊल एक विशेष करून या मंडळीमध्ये जो कलह आहे किंवा पक्षभेद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचं लक्ष ना माझ्याकडे ना अपुल्लोसाकडे, पाऊल म्हणतो की तुमचं लक्ष हे ख्रिस्ताकडे असणं गरजेचं आहे. कारण जरी अपुल्लोसाने लावले, पाणी घातले, परंतु आम्ही पाणी घातले आणि अपुल्लोसाने लावले, परंतु वाढवणारा जो आहे तो देव आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या विश्वासणाऱ्यांना तो सांगत आहे की आम्ही देवाचे सहकारी, तुम्ही देवाचे शेत व देवाची इमारत, अशा एक विशेष करून त्यांना उपमा देत आहे किंवा सांगत आहे. आणि आपण कोण आहोत ह्याची ओळख करून देत असताना विश्वासणाऱ्यांना तो सांगत आहे आम्ही देवाचे सहकारी. प्रियानो, काही दिवस आपण ह्या वचन 9 वर काही वेळ मनन करणार आहोत, काही दिवस आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देणार आहोत आणि प्रभूची इच्छा असेल तर खोलापर्यंत ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आजच्या या शास्त्र अभ्यासासाठी विशेष करून वचन 9 आपण त्याकडे लक्ष देणार आहोत. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. गॉड्स फेलो वर्कर्स, गॉड्स फील्ड अँड गॉड्स बिल्डिंग. देव म्हणतो की तुम्ही देवाचे सहकारी किंवा तुम्ही माझे सहकारी आहात. सहकर्मी किंवा सहकारी, आज आम्ही कोणत्याही क्षेत्रात जातो, नोकरीच्या मध्ये असतो, एकमेकांचे सहकारी आपण असतो. मंडळीमध्ये आम्ही एकमेकांना सहाय्य करतो. घरामध्ये देखील आपण एकमेकांना सहाय्य करतो. म्हणजे काय की कोणती तरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये एकमेकांना आपण सहाय्य करतो. पण खऱ्या अर्थाने देवाला आमची गरज आहे का? जर पाहिलं तर नाही. कारण तो सामर्थ्यशाली देव आहे प्रियानो, त्याला मनुष्याची काय गरज पडणार आहे. परंतु आमचं भाग्य की तो त्याच्या कामामध्ये आम्हाला तो काय करतो, सहभागी करून घेतो. आम्हासारख्या अपवित्र मनुष्याला तो पवित्र देव त्याच्या पवित्र कार्यामध्ये सहभागी करून घेतो. आणि म्हणून हे खूप विशेष आहे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये की आम्ही देवाचे सहकारी आहोत. आम्ही कोणत्या मनुष्याचे नाही, कोणत्या मोठ्या अशा बड्या अशा श्रीमंत लोकांच्या चे सहकारी नाहोत, परंतु जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे त्याचे आम्ही सहकारी आहोत. प्रियानो, खूप विशेष ही गोष्ट आहे आणि ह्याचं महत्व प्रत्येक विश्वासणाऱ्यांना समजणं गरजेचं आहे. कारण ज्या देवाचं आम्ही काम करतोय तो देव साधा नाही प्रियानो, तो अतिशय प्रबळ असा देव आहे.
तो सेनाधीश परमेश्वर आहे आणि त्याच्या महत्वाच्या कार्यामध्ये त्याने सहभागी करून घेतलेला आहे. आणि म्हणून हा विषय समजून घेत असताना आपण उत्पत्तीच्या ग्रंथात येऊया आणि 2 अध्याय आणि वचन 8 कडे लक्ष देऊ. त्या ठिकाणी देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, उत्पत्ती 2 आणि वचन 8, परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडिलेल्या मनुष्याला ठेविले. इन एडन ही पुट द मॅन whom he had formed. ज्याला त्याने घडविले त्याला त्याने ठेविले. कुठे ठेविले? एदेन बागेत ठेविले प्रियांनो. आणि एदेन बागेत ठेविले ते कशासाठी ठेविले? तर वचन 15 कडे जर आपण लक्ष दिलं तर परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. जे देवाने निर्माण केलं त्या निर्मितीमध्ये, ज्या एदेन बागेमध्ये त्या मनुष्याला काम करण्यासाठी ठेविले प्रियांनो. एक सहकारी आदाम आम्हाला त्या ठिकाणी दिसतो आणि मशागत आणि राखण करणारा हा आदाम आम्हाला दिसतो. आणि प्रभू म्हणतो की आदामा, तू माझा सहकारी आहे. ज्या निर्मिती मी केलेली आहे त्या एदेन बागेमध्ये तुझी गरज आहे. तू त्या ठिकाणी मशागत करायची, त्याची राखण तू करायची. एक महत्वाची जबाबदारी एदेन बागेची आदामाला दिली होती. त्याच प्रकारची जबाबदारी प्रियानो आम्हाला देखील प्रभूने दिलेली आहे. प्रेषितांची कृत्ये 20 अध्याय वचन 28 मध्ये त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेविले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळविलेली आहे तिचे पालन तुम्ही करावे. इथे अध्यक्ष हा शब्द आला, त्या ठिकाणी प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं कर्तव्य आहे, जी मंडळी त्याने आपल्या स्वरक्ताने मिळवलेली आहे त्या ख्रिस्ताच्या मंडळीचं तुम्ही आणि मी पालन करावं. त्या एदेनात मशागत व राखण विश्वासणाऱ्यांना मंडळीचं पालन करायचंय. ती मिळवलेली आहे प्रियांनो. आणि त्या मिळवलेल्या बागेमध्ये किंबहुना मंडळीमध्ये, देवाच्या घरामध्ये आम्हाला काम करायचंय. कुणीही असाच बसायचं नाही, कारण देवाचं वचन सांगतं पावलाच्या द्वारे की प्रत्येकाला प्रभूने दान दिलेलं आहे आणि त्या दानाच्या द्वारे देवाचा आम्हाला गौरव करायचंय. म्हणूनच प्रभू म्हणतो की ती जी मंडळी आहे त्याच्यामध्ये तुम्ही माझे सहकारी असे आहात. आणि म्हणून ह्या विषयाकडे लक्ष देत असताना त्या आदामाला काय सांगितलं बघा बरं. उत्पत्ती 2 आणि 15 मध्ये त्याला मशागत करण्यासाठी आणि राखण करण्यासाठी ठेविले. पण हे काम कसं करायचंय? हे काम आज्ञा पालन करत करायचंय. म्हणूनच 16 वचनामध्ये लगेच प्रभू म्हणतो, तेव्हा देवाने अब्रामाला आज्ञा दिली. एक आदामाला त्याचं कार्य समजून सांगितलं, मशागत व राखण. परंतु ते कसं? तेव्हा देवाने आदामाला आज्ञा दिली, आज्ञा पालन करत मशागत आणि राखण करायची. की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील तू त्या दिवशी खास मरशील. प्रियांनो, काम करण्यासाठी प्रभूने आम्हाला पाचारण केलेलं आहे. पण काम कसं करायचंय? काम आज्ञा पालन किंवा प्रभूच्या अधीनतेत राहून करायचंय. प्रभूचे नियम, प्रभूचे कायदे हे सर्व काही जपून आम्हाला प्रत्येकाला काम करायचंय आणि मग आम्ही त्या देवाचे सहकारी असे होऊ. आणि म्हणून फिलिप्पी पत्रामध्ये एका व्यक्तीकडे पाऊल आपलं विशेष करून लक्ष केंद्रित करू इच्छितो. फिलिप्पी पत्र 2 अध्याय वचन 5 आणि 5 ते 8 मध्ये मोठा भाग आहे की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, त्या मनुष्याचं नाव ख्रिस्त येशू, तो कुणाचा पुत्र? स्वर्गीय पित्याचा पुत्र. त्याच्या ठायी जी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे त्याने लाभ असे मानले नाही, तर स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले येथपर्यंत. आता लक्ष द्या, आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याची जी इच्छा होती, काय होती इच्छा? प्रत्येक मनुष्याचे तारण व्हावे आणि त्यांनी यथार्थ ज्ञानापर्यंत पोहोचावे, सत्यापर्यंत पोहोचावे. या कार्यामध्ये, तारणाच्या या महत्वाच्या कार्यामध्ये त्या पुत्राने आपल्या पित्याच्या आज्ञा पालनामध्ये काम केलं प्रियानं.
जर पुत्र आपल्या पित्याच्या कार्यामध्ये आज्ञापालन करीत काम करीत असेल, तर प्रियांनो आम्ही कितीतरी प्रमाणाने आज्ञापालन करून ते कार्य करणं अतिशय महत्वाचं आहे. कुठपर्यंत? एथपर्यंत, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ख्रिस्ताने आज्ञापालन केले. तेच प्रभू आम्हाला सांगत आहे, तुम्ही माझे सहकारी आहात आणि ती चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही जे काम करणार आहे ते शेवटापर्यंत आज्ञापालन करत आम्हाला काम करायचं. का बरं आज्ञापालनाची गरज आहे? तर आपण महत्वाचे 3 मुद्दे पाहणार आहोत, की आज्ञापालनाची का गरज आहे. पहिला मुद्दा, की आज्ञापालनाने परिवर्तन होतं प्रियांनो. मंडळीमध्ये जर मी आज्ञापालन केलं, तर त्या मंडळीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये प्रभूचं वचन सांगतं, कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने, कोण आहे तो मनुष्य? आदाम. त्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले, पुष्कळ जण देवाविरुद्ध ठरले, आणि तसे या एकाच मनुष्याच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील किंवा नीतिमान ठरले प्रियांनो. एका व्यक्तीच्या आज्ञाभंगाने पापी, परंतु दुसरा जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरले. प्रियांनो, आम्ही जर आज्ञापालन केलं तर मंडळीत आमचा कित्ता त्या ठिकाणी होईल प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताकडे जेव्हा आम्ही पाहतो त्याच्या आज्ञापालनाने आम्ही नीतिमान गणलं, म्हणून तो म्हटला ना, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. तो शताधिपती म्हटला, कारण त्यांनी आज्ञापालन बघितलं प्रियांनो. आणि म्हणूनच प्रेषितांच्या कृत्यामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, 9वा अध्याय 10 ते 17 या वचनामध्ये मोठा भाग आहे प्रियांनो. ज्यावेळेस शाऊलाला पाचारण झालं, आणि आपण काढूया प्रेषित 9 आणि वचन 10 ते 17 मध्ये तो जो भाग आहे, अतिशय महत्वाचा भाग शाऊलाच्या जीवनातला आहे. इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हनन्या. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठ, नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करीत आहेत. आणि मग पुढे आम्ही पाहतो की हनन्या काय म्हटला बरं? तेव्हा हनन्या प्रभूला म्हटला, येरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे, आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकापासून त्याला अधिकार मिळाला आहे. शाऊलाला सुवार्ता सांगायची, शाऊलासाठी प्रार्थना करायची, आणि अशा प्रकारे हनन्याला पाचारण झालं. परंतु हनन्याच्या ह्या सर्व प्रवासामध्ये अडखळण काय आहे? अडखळण हे आहे की शौल अतिशय क्रूर आहे प्रियांनो. शौलाचे भय हनन्याच्या मनामध्ये आहे की त्याने अनेकांना मारलेलं आहे, अनेकांना बांधलेले आहे, अनेकांचा छळ केलेला आहे, आणि अशा व्यक्तीकडे प्रभू मला पाठवत आहे. परंतु आम्ही पाहतो की हनन्याने अगदी प्रामाणिकपणे आज्ञापालन केलंय, शौलाकडे गेला, आणि वचन 19 मध्ये आम्ही पाहतो की मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. यानंतर तो दिमिश्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस राहिला. शाऊल आता कुणाबरोबर आहे? प्रभूच्या शिष्यांबरोबर आहे, आणि प्रभूच्या शिष्यांबरोबर राहून त्याच्या जीवनात परिवर्तन होत गेले. आणि आम्ही ज्यावेळेस त्याची पत्र वाचतो त्यावेळेस त्याच्या आध्यात्मिक वाढीचा आम्हाला अंदाज येतो प्रियांनो, की कशा प्रकारे पाऊल प्रभूच्या कृपेत वाढला. का बरं परिवर्तन झालं? जर हनन्या गेला नसता, आज्ञापालन केलं नसतं, तर शौलाच्या जीवनात हे परिवर्तन आम्हाला दिसलं नसतं. एकच पान मागं ज्यावेळेस आम्ही जातो आणि 8व्या अध्यायामध्ये फिलिपाला देखील पाचारण झालं. फिलिपाला ज्यावेळेस प्रभू म्हटला, उठ, जी वाट येरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला, आणि पहा एक कुशी लोकांची राणी कांदकेचा मोठा अधिकारी त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो येरुशलेमेत उपासनेसाठी आला होता आणि तो ग्रंथ वाचत होता. प्रियांनो, काय आहे? फिलिप एका वेगळ्या कामामध्ये होता, परंतु प्रभू म्हणतो, जा, येरुशलेमेपासून गज्जाकडे जाते ती वाट, त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. प्रियांनो, फिलिपाच्या देखील कार्यामध्ये एक अडखळण आहे, ती ओसाड आहे प्रियांनो. ती वाट ओसाड आहे. ज्याच्या बरोबर बोलायचंय तो एक मोठा अधिकारी आहे प्रियांनो, आणि कदाचित त्याला त्याचं भय देखील असेल की त्या त्याशी बोलायचं. परंतु पुढे काय आहे? तो रथामध्ये आहे प्रियांनो. रथ
आणि चालत जाणे ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे. परंतु तो प्रभूला काहीच बोलला नाही. तो गेला त्या ओसाड वाटेने त्या अधिकाऱ्याशी बोलू लागला. एवढंच नाही, त्या रथाच्या मागे तो पळत गेला आणि मग क्षणने त्याला कुठे घेतलं? आपल्या रथामध्ये घेतलं आणि रथामध्ये घेतल्यानंतर प्रभूने सर्व काही त्याला, प्रभूच्या दासाने फिलिपाने त्याला सर्व काही यशयाच्या ग्रंथातून सांगितलं. काय झाला परिणाम? 38व वचन, तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप व शन असे ते दोघे पाण्यात उतरले व त्यांनी त्याला बाप्तिस्मा दिला. परिवर्तन घडलं प्रियनो एका अधिकाराच्या जीवनात आणि तो म्हणजे तो क्षण. प्रियनो, ज्या ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनात आज्ञापालन करतो त्या वेळेस अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस कालवरीच्या टेकडीवर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो, त्या प्रभू येशू ख्रिस्त जो आज्ञापालन येथपर्यंत आज्ञापालन केलं, तो विषय जो आहे तो शेवटापर्यंत त्यांनी आज्ञापालन केलं आणि त्या आज्ञापालन त्या चोराने पाहिलं आणि त्या चोराने काय म्हटलं, हे प्रभू, ज्यावेळेस तुम्ही राजाधिकाने याल त्यावेळेस माझी तुम्ही आठवण करा. प्रभू म्हटला, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. परिवर्तन झालं प्रियांनो. एका चोराचं झालं नाही, परंतु ज्याने कान देऊन ऐकलं, ज्याने त्याच्याकडे लक्ष दिलं, त्याला त्याचे शब्द समजले, त्याच्या जीवनात परिवर्तन झालं. आणि म्हणून पहिला मुद्दा, का बरं आज्ञापालन करायचं? तर आज्ञापालनाने परिवर्तन होतं. दुसरी गोष्ट आम्ही पाहूया की आज्ञापालनाने प्रभूला आनंद मिळतो, देवाच्या सेवकांना आनंद मिळतो. आणि म्हणून रोमकरास पत्रामध्ये 16वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुम्हाविषयी मी आनंद मानतो. कोण म्हणतं? पाऊल म्हणतो की तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झालेलं आहे. प्रियांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये हे विश्वासणारे आज्ञापालन करीत पुढे पुढे जाणारे कोण आहे? ते रोम येथील मंडळी. त्या रोम येथील मंडळीविषयी पौल काय म्हणतो की त्यांना प्रभूच्या विषयी आस्था आहे, परंतु ती आस्था यथार्थ ज्ञानानुसार नाही. आणि म्हणून माझी अशी मनीषा आहे की त्यांचं तारण व्हावं. आणि त्यांनी त्या प्रभूच्या आस्थेबरोबर ज्ञानाला स्वीकारलं, त्यांचं तारण झालं आणि ते तारण पावलेले लोक आज्ञापालन करीत पुढे चाललेले आहेत. प्रियांनो, प्रभूची हीच इच्छा आहे प्रियांनो, की तुमचं आणि माझं जे तारण झालेलं आहे त्या प्रत्येकाने आज्ञापालन करत पुढे जाणं गरजेचं आहे. 1 शमूएल 15वा अध्याय आणि वचन 22 मध्ये परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष व आनंद होतो, पहा यज्ञापेक्षा होतो का? क्षमा करा, पुन्हा वाचतो मी. 1 शमूएल 15वा अध्याय आणि वचन 22, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष किंवा आनंद होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो का? प्रश्नचिन्ह. पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. प्रभू म्हणतो की मला आज्ञा पालन जे करतात त्याच्यामध्ये आनंद आहे. पाऊल म्हणतो मंडळीला, विश्वासणाऱ्यांना, तुमचं आज्ञापालन प्रसिद्ध झालं आहे म्हणून मला आनंद होतो. उत्पत्तीच्या ग्रंथात 22व्या अध्यायामध्ये एक महत्वाचा भाग आहे, आम्हाला सर्वांना परिचित आहे, अब्रामाचं आज्ञापालन. तू आपला एकुलता एक जो प्रिय पुत्र आहे इसहाक तो मला दे, त्याचं होमार्पण कर. आणि मग मोठ्या पहाटे सुटून अब्राहम गेला आणि पुढे जात असताना त्याला वेदीवर त्यावेळेस रचलं, सुरा उगारला. त्यावेळेस एक वचन आम्ही वाचूया, 11वं वचन. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? बघा ना किती, एकतर आज्ञा पालन करतोय, परंतु प्रभूचा आवाज ऐकून पुन्हा काय म्हणतोय अब्राम? काय आज्ञा? किती हा विश्वासणारा प्रभूच्या या आज्ञा पालनामध्ये गंभीर आहे. प्रियांनो, आज्ञा पालन करीत असताना तो म्हणतो, काय आज्ञा? अजून काय पाहिजे प्रभू? मी आता वेदीवर ठेवले, सुरा उगवला, अजून काय पाहिजे प्रभू तुला? हे आनंद देणारा आवाज आहे प्रियांनो, अब्रामा, अब्रामा. पुढे आम्हाला दिसतं की तू माझ्यापासून आपल्या मुलाला नाही का स्वतःसाठी ठेवलं नाही, तर तू मला माझ्यासाठी दिलं, अर्पणासाठी तू तयार झाला. प्रभूला आनंद झाला प्रियांनो. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की एदेन बागेत जसं आदामाच्या आज्ञाभंगाने प्रभूला दुःख झालं, खऱ्या अर्थाने प्रभूने जो आशीर्वाद आम्ही पाहतो दिलेला आहे आदामाला, परंतु 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो
अतिशय दुःखाने अब्राहमाला प्रभू काय देत आहे? श्राप देत आहे. प्रभूला श्राप देण्यास आनंद वाटत नाही, परंतु प्रभू जो न्यायी आहे तो त्याला दंड दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एदेन बागेमध्ये आज्ञाभंगाने दुःख झालं, परंतु कालवरीच्या टेकडीवर आज्ञा पालनाने त्या प्रभूला आनंद झाला. का बरं आज्ञापालन? एक आम्ही पाहिलं की आज्ञापालनाने एखाद्याच्या जीवनात परिवर्तन होतं, परंतु आज्ञापालनाने आनंद होतो आपल्या प्रभूला. पाऊल म्हणतो, तुमच्या आज्ञापालनाने मला आनंद झाला. प्रियानो, आज हे आज्ञापालन आमच्या जीवनात आहे का? आज हे आज्ञापालन करून आम्ही आमच्या प्रभूला आनंद देत आहे का? आणि तिसरी गोष्ट आपण पाहूया की आज्ञापालनाने देवाचे गौरव होते. 2 करिंथ 9 अध्याय आणि 13व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, ह्या सेवेच्या कसोटीमध्ये तुम्ही ख्रिस्त सुवार्तेच्या पत्कराबद्दल बाबत आज्ञाधारकपणा दाखविल्यामुळे देवाचे गौरव होते. पौल म्हणतो की तुम्ही या कार्यामध्ये, सुवार्तेच्या कार्यामध्ये जे काय आज्ञाधारकपणा दाखविला आहे त्यामुळे देवाचं गौरव होतं. कारण ज्या वेळेस आम्ही आज्ञा पालन करतो त्यावेळेस देवाचं गौरव असं होतं. प्रियांनो, उत्पत्ती 3 मध्ये पाहिलं आपण की देवाचं गौरव झालं नाही, तर देवाला दुःख झालं. कदाचित देवाचा अपमान देखील मनुष्याने केला आज्ञाभंगामुळे. आणि अशा प्रकारे आम्ही ज्या देवाच्या मंडळीमध्ये आहोत की त्या ठिकाणी त्या मंडळीमध्ये जे प्रभूचे सहकारी आहोत, आज्ञापालन करत देवाला गौरव देणं अतिशय महत्वाचं आहे. काय आहे यशायाच्या ग्रंथामध्ये 53वा अध्याय आणि 4 ते 7 या वचनांमध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र त्या ठिकाणी यशया सांगत आहे. आणि यशया 53 4 ते 7 मध्ये मोठा भाग आहे, आपण वाचूया. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. त्याची हालहाल केले तरी ते त्याने सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वदावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्या पुढे तो गप्प राहिला, आपले तोंड देखील त्याने उघडिले नाही. प्रियांनो, आज्ञापालन करीत असताना तो गप्प राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताने काही एक कोणाविरुद्ध बोलला नाही. आणि त्या ठिकाणी पाहतो की त्याच्या गप्प राहिल्याने देवाचं गौरव झालं. कसं? तो जर बोलला असता प्रियांनो, तर प्रत्येक मनुष्य भस्म झाला असता प्रियांनो. परंतु देवाची जी इच्छा होती प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं, त्याच्या गप्प राहिल्याने सर्व काही सहन झालं. कारण तो देव होता एवढंच नाही, तर तो मनुष्य रूप धारण करून आला होता. ज्या वेदना तुम्हाला आणि मला होतात त्याच वेदनेतून आमचा ख्रिस्त गेला, परंतु तो गप्प राहिला, त्या वेदना सहन करत गेला. आणि त्या गप्प राहिल्याने त्या वधस्तंभावर प्रभूने आपल्या पित्याचं गौरव केलं. ते नेहमी पित्याचं गौरव करीत आला त्याच्या आज्ञा पालनाने. आणि म्हणून आम्ही गप्प राहून देखील देवाचं गौरव करू शकतो. या ठिकाणी लेवियाच्या पुस्तकामध्ये 10वा अध्याय आणि 1 ते 3 ह्या वचनामध्ये अहरोनाचे दोन्ही मुलं मरण पावली. बघा बरं, लेवियाचं पुस्तक 10वा अध्याय आणि 1 ते 3 ही वचने. अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणे घेऊन त्यात अग्नी घातला व त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे की जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल. तेव्हा अहरोन चूप राहिला.
त्याने एक देखील शब्द काढला नाही. प्रियानो, किती मुले होते? अहरोनाला 2 मुले होते. दोन्ही मुले एकाच दिवशी एकाच वेळेस मरण पावले. काय त्या बापाचं मन असेल, त्या अंतःकरणात किती दुःख असेल. परंतु प्रभू जर म्हटलेला आहे त्या ठिकाणी गप्प राहा. अहरोन चूप राहिला. का चूप राहिला? तर त्याला माहिती आहे की माझ्या मुलांची चूक आहे. त्याचं पावित्र्य, देवाच्या पावित्र्यामध्ये ते गेलेले असताना काहीतरी चुकीचं झालेलं आहे, म्हणून प्रभूचा न्याय त्यांच्यावर आलेला आहे. प्रियांनो, प्रभूचा न्याय ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस गप्प राहतो त्यावेळेस देवाचं गौरव होतं. एदेन बागेत तसं झालं नाही प्रियांनो. प्रभूने आपला न्याय देत असताना आदाम म्हटला, जी स्त्री तू मला दिलीस तिने मला फळ दिले. स्त्री म्हणाली, त्या सर्पाने मला दिले. प्रियांनो, प्रभूच्या आदामाने जे काय एकमेकांवर ढकललं प्रियांनो, त्याने स्त्रीवर ढकललं. तो गप्प राहिला नाही. देवाचं गौरव त्याला करता आलं नाही. तो जर गप्प राहिला असता, आपल्या चुकीची क्षमा मागितली असती, तर कदाचित त्या ठिकाणी देवाचं गौरव झालं असतं. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की अहरोन गप्प राहिला आणि देवाचं गौरव केलं, कारण तो न्यायी देव आहे हे अहरोनाला माहित होतं. प्रियांनो, यशायाच्या ग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गप्प राहिला आणि देवाचं कार्य पूर्ण केलं आणि त्या ठिकाणी देवाला गौरव असं प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. आज्ञापालन करत आम्ही देवाला गौरव देणं गरजेचं आहे. आजच्या या संदेशामध्ये आपण पाहिलं की आम्ही देवाचे सहकारी आहोत. परंतु देवाचे सहकारी असताना प्रभू आमच्याकडून अपेक्षा करतो की देवाच्या मंडळीमध्ये आम्ही काम करावं. कसं करावं? आज्ञापालन करत करावं. मग आज्ञापालन का करावं? तर आपण 3 गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या. एक, आज्ञापालनाने एखाद्याच्या जीवनात परिवर्तन होते. मंडळीमध्ये देखील परिवर्तन होते. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आपण पाहिला की आज्ञापालनाने आनंद मिळतो. कुणाला? आपल्या देवाला आनंद मिळतो. आणि तिसरी गोष्ट, आज्ञापालनाने आपल्या देवाचं गौरव होतं. अशा प्रकारचं जीवन जगण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. आणि पाऊल जसा म्हणतो की आम्ही देवाचे सहकारी आहोत, ते प्रभूच्या बरोबर मंडळीमध्ये काम करण्यासाठी, प्रभू बरोबर या जगामध्ये देखील काम करण्यासाठी प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रभूच्या नावाची स्तुती असो. आमेन.